नमस्कार मित्रांनो, तुम्ही ज्याची वाट बघत होता तो आज दिवस आलेला आहे आणि आज आपल्याकडून 2-3 फॉर्म ट्रेड झाल्यामुळे आज आपला दिवस रेडमध्ये क्लोज होत आहे. तर काय होतं आजचा ट्रेड स्क्रीनवर बघूया. तर बघू शकता मित्रांनो, आज तारीख आहे 8/1/2025 आणि आज पण मी निफ्टी 50मध्ये ट्रेड करतो. तर निफ्टी 50मध्ये आपला ट्रेड कसा होता बघा. पहिला मार्केटनं स्ट्रॉंग रेड कॅन्डल दिली. स्ट्रॉंग रेड कॅन्डल दिल्यानंतर मार्केट थोडा येतं कन्सिस्टंट करतं आणि कन्सिस्टंट करत असताना मार्केटचं स्ट्रॉंग रेड कॅन्डल याचा ब्रेकआउट दिल्यानंतर आपण याच्या रिट्रेसमेंटला ट्रेड घ्यायचं ठरवतो. पण रिट्रेसमेंटला मार्केट काय आलं नसल्यामुळं मार्केट स्ट्रॉंग आणि एकदा खाली मूव झाल्यानंतर आपण बघू शकतो आहे परत मार्केट याच्या रिट्रेसमेंटला आल्यानंतर मी याच्या एंट्री घेतल्यानंतर मार्केटनं ह्याच्या एकदा मला स्टॉप लॉस घेण्याचा प्रयत्न केला. मग तुम्ही काय स्टॉप लॉस सिस्टीमला स्टॉप लॉस लावून नसल्यामुळं माझा काय स्टॉप लॉस घेणार आणि परत बघू शकता मार्केट तुम्हाला इथं ह्या कॅन्डलचा स्टॉप लॉस गेलेला दिसत नसेल, पण एक प्रीमियममध्ये ह्या कॅन्डलला माझा स्टॉप लॉस गेला आणि दुसऱ्याच कॅन्डलला मार्केटनं माझं टार्गेट केलं. आपण प्रीमियममध्ये बघूया. प्रीमियममध्ये तुम्हाला दिसत असेल मार्केटनं स्ट्रॉंग रेड कॅन्डल इथं काय रिट्रेसमेंट आल्याचं आपण ट्रेड घेतला नाही आणि परत मार्केटनं स्ट्रॉंग ही कॅन्डल दिली. स्ट्रॉंग रेड कॅन्डल दिल्यानंतर इथं मी रिट्रेसमेंटला ट्रेड घेतला आणि बघू शकता इथं मार्केट थोडा वेळ कन्सिस्टंट करतो. इथं मार्केटनंतर मला स्टॉप लॉस घेण्याचा प्रयत्न केला, पण इथं मी सिस्टमला स्टॉप लॉस लावून असल्यामुळं इथं काय माझा ट्रेड झाला नाही. पण इथं माझं तुम्ही बघू शकता इथं स्टॉप लॉस हिट झाला आणि मार्केटनं एकाच कॅन्डलमध्ये माझं पूर्ण टार्गेट दिलं, पण आपण इथला स्टॉप लॉस गेल्यामुळे आपल्याला हे टार्गेट काय मिळालं नाही. आणि परत गॅमलिंगमध्ये माझा ट्रेड येतं परत मी गॅमलिंगमध्ये माझा ट्रेड येतं 90 रुपयाला घेतला. 90 रुपयाला घेतल्यानंतर 105चं टार्गेट ठेवून मी परत खाली स्टॉप लॉस केला आणि मार्केटनं परत स्ट्रॉंग रेड कॅन्डल दिल्यानंतर माझा स्टॉप लॉस इथं हे झाला. अशा प्रकारे माझं इथं 2 गॅमलिंग पॉईंट झाल्यामुळे 2 वेळा माझा स्टॉप लॉस गेला. तुम्ही बघू शकता इथं 6,400 रुपये कॅपिटल वापरून आज मी 85ला एंट्री करून 75 रुपयाला स्टॉप लॉस गेला. इथं बघू शकता तुम्ही 85 रुपये एंट्री घेतली होती. 85 एंट्री घेतली आणि 75ला माझा स्टॉप लॉस गेला आणि 105 माझं टार्गेट होतं, पण टार्गेट काही झालं नसल्यामुळे माझा स्टॉप लॉस गेला आहे. आणि तिसरा ट्रेड माझा झाला आहे. 3 ट्रेड केला आहे दिवसभरात. तिसरा ट्रेड मला कसा होतो बघा. मार्केट असं फॉल दिल्यानंतर मार्केट थोडंसं कन्सिस्टंट केल्यानंतर मार्केटनं खाली येतं रिट्रेसमेंट आल्यानंतर हे 2 स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल दिल्यानंतर मी वर पुट साईडला ट्रेड बँक केला. बघू शकता तुम्ही 23,550 पुट ऑप्शन ट्राय केला आहे आपण आज. तिन्ही पण ट्रेड आपण ह्यातच केले आहे, तुम्हाला दाखवतो मी. 2 स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर ह्याच्या रिट्रेसमेंटला मी तर ट्रेड घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही मार्केटनं मला 2-3-4 कॅन्डलमध्येच माझं स्टॉप लॉस घेतला आहे. इथं माझं ट्रेड घेतल्यानंतर मला 700-800 रुपयेमध्ये इथं प्रॉफिट दाखवतो, पण आपल्याला पूर्णपणे टार्गेट हवा असल्यामुळं आपल्याला इथं स्टॉप लॉस गेला. आणि अशा प्रकारे मी आज 3 ट्रेड घेतलं होतं आणि तिन्ही पण मला स्टॉप लॉस गेला आहे. तर बघू शकता तुम्ही माझा पहिला ट्रेड, हा माझा पहिला ट्रेड आणि हा माझा दुसरा ट्रेड. 980 रुपये लॉस झाला आहे. 89ला घेऊन 77ला मी काढलं होतं आणि हा तिसरा ट्रेड मला बघू शकता तुम्ही ब्लर होत असेल इथं 95ला घेऊन 90 रुपयाला एक्झिट केला आहे आणि यासाठी मला 7,151 रुपये कॅपिटल लागले. बघू शकता तुम्ही 461 रुपयाला लॉस झाला. तर एवढंच होतं आज आपल्या गॅमलिंग ट्रेडमध्ये. तर तुम्हाला आजचा माझा गॅमलिंग ट्रेड कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.